नमस्कार मैत्रिणींनो. तर मी दररोज माझी मुले काय खातात हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आज सोमवार आहे, 27 जुलै. तर आज माझी मुलं सकाळी जाताना थोडे मखाना खाऊन जाणार आहेत. नंतर त्यांच्या छोट्या नाश्त्याच्या सुट्टीसाठी आज मी केल्या आहेत गव्हाच्या ह्या फोडणीच्या शेवड्या आहेत. शेवया म्हणा तुम्ही, आमच्याकडे शेवळ्या म्हणतो आम्ही. गव्हाच्या ज्या शेवळ्या आपण बनवतो त्या आहेत छोट्या नाश्त्यासाठी. आणि मोठ्या सुट्टीसाठी त्यांना आज पालकाचा पराठा दिलेला आहे आणि काकडी आहे सॅलडमध्ये. आणि ही जी भाजी आहे ही आलू आणि याच्यामध्ये म्हणजे आलूची चटणीसारखी केली आहे, याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे. तर अशा प्रकारची ही भाजी आहे. तर 2 मुलांची 2 डबे आहेत आणि शेवया आता थोड्या जास्त द्याव्या लागतात, कारण मुलं मित्र मंडळी वगैरे खातातच. आता हे सॅलडमध्ये कोणी ना कोणी क्लासमध्ये खातच. ते त्यांना सांगितलं आहे कंपल्सरी 4-5 तुकडे तरी तुम्ही खा, नंतर वाटप करा. तर असं आमचा आजचा डबा आहे. आणि मुलांना बिस्किटं, क्रीम बिस्किटं, नूडल्स असं काहीही आमच्याकडे नसतं. आमची मुलं खाणारे नाहीत, म्हणजे टाईमपास करून खाल्लं तर खाल्लं, पण त्यांचं पोट त्यांनी भरतच नाही, कारण त्यांना सवय लावलेली नाही आहे तशी. ते मागताना अशाच गोष्टी मागतात, कारण ते हे खाऊनच मोठे होतात आहे. खूप लहान वयापासून त्यांनी हेच खाल्लेलं आहे, त्यामुळे ते हेच मागतात. त्यांना या गोष्टींची फार आठवण येते. तर मुलांना चांगलंच खायला घाला. म्हणजे व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की आई वडील स्वयंपाक करत नाही आहेत. छोट्या छोट्या मुलांना फॅटी लिव्हर, भरपूर मोठे मोठे प्रॉब्लेम्स निघत आहेत. अगदी दाताचे प्रॉब्लेम तर तुम्ही खूप कॅज्युअली घेता, पण चांगलं न खायला घातल्यामुळे आणि अतिरिक्त दूध दिल्यामुळे मुलांना दाताचे प्रॉब्लेम्स होतात आहे. मुलं सारखे क्रीम बिस्किट चॉकलेट खातात, त्याच्यामुळे दातांचे प्रॉब्लेम आहेत. खूप लहान वयामध्ये रूट कॅनल्स वगैरे चालू आहेत मुलांचे. खूपच भयानक आहे म्हणजे हे. तर चांगलं खायला घाला. खायला घातलंही तुमचं शरीर किमान आजारी पडत तर नाहीच, पण काही आजारी पडलंच इन केस, तर ते आजारांना युद्ध करण्यासाठी तयार असतं. म्हणून कायम चांगलंच खायला पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात अरे किती चांगलं खाल्लं आजारी पडणारच आहे, असं नसतं. तर चांगलं अन्न बनवा. त्यात काय असो नसो तो नंतरचा प्रश्न आहे, पण अन्न चांगलंच बनवा. आणि पराठ्यांना आज मी तूप लावलेलं आहे, सांगायचं राहिलं होतं. व्हिडिओ नक्की अवेअरनेससाठी म्हणून तरी बघा. थँक्यू सो मच.